बीडमधून काही दिवसापूर्वी एका तरुणाला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। यामध्ये समाधान खिंडकर हे एका तरुणाला हॉकी स्टिकने मारहाण करत आहेत असा व्हिडिओ संपूर्ण माध्यमांना महाराष्ट्रासमोर दाखवला। मात्र समाधान खिंडकर हे त्या व्यक्तीला का मारहाण करत होते त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून खुलासा केला। स्वतः समाधान खिंडकर आपल्यासोबत आहेत। समाधान, मला सांगा की तुम्ही एका तरुणाला मारहाण करताना दिसताय, तुमच्या हातामध्ये हॉकी स्टिक आहे, तो तरुण वाचवा म्हणून असं देखील विव्हाळताना पाहायला मिळतं। नेमकं काय होतं आणि तो व्हिडिओ व्हायरल कोणी केला होता आणि ते भांडण नेमकं कशा कारण झालं होतं? ते आमचा ग्रामपंचायतचा वाद होता। तो ग्रामपंचायतमध्ये जो सरपंच आहे आमचा दादा खिंडकर, म्हणजे वहिनीत सरपंच, पण सगळा कारभार तोच बघतो। आतापर्यंत जेलमध्ये होता। तर ग्रामपंचायतमध्ये आमच्या गावातून एक बापूराव यादव नावाचा माझाच मित्र, तो ग्रामपंचायतला इलेक्शनला उभा होता एक मेंबर म्हणून। तर त्याला अक्षय दळवेनी, जो मार खातोय मुलगा, त्याचं नाव अक्षय दळवे, त्यांनी त्याला लॉजवर घेऊन थांबला बाहेर काही दिवस। तर मग मला दादाने सांगितलं की आपल्या विरोधात तो कसं काय जाऊ शकतो, आपलं टेटस आहे आणि आपल्या विरोधात गेल्याच नंतर आपलं टेटस राहील काय, त्याच्यामुळे त्यांना एक वेळेस घ्यावंच लागते। असं त्यांनी सांगून मला त्याला मारायचं सांगितलं। मग आम्ही त्याच्या शब्दावर त्याला मारलं आणि त्याच्यामध्ये गुन्हा दाखल झाला। ते माझ्या मित्रावर झाला गुन्हा दाखल, माझं म्हणजे त्यात चार्जशीट आलेलं आहे आणि न्यायप्रविष्ट प्रकरण आहे ते। आता तुम्ही सांगता की दादा खिंडकर आणि तुमच्यामध्ये वितुष्ट आहे, तुमच्यामध्ये वाद आहे, त्यावेळेस तुम्ही एकत्र होता, आणि नेमकं वाद होण्याचं कारण काय? ते वादाचं कारण असं आहे की जर गावामध्ये एखाद्या व्यक्तीला कुठं सपोर्ट केला किंवा मग थोडं बी कुणी चुकीचं त्याच्याबद्दल बोललं तर ते त्याला जमत नाही। मग मी जर एखाद्याला सपोर्ट केला तर मग तिथं लगेच आमचे भांडणं होणार। त्या तरुणाला मारहाण करायचं दादा खिंडकरने तुम्हाला सांगितलं आणि परत तुमचाच व्हिडिओ हा व्हायरल कोणी केला आणि कोणी तुमच्यावर गुन्हा दाखल करायला सांगितलं? त्यांनी स्वतः केला ना व्हायरल। कारण ओमकार सातपुते हा दादासाहेब खिंडकरसाठी झटणारा माणूस ग्रामपंचायतमध्ये, आणि हे सगळे भांडणं कशामुळे झाले? ग्रामपंचायतमुळं। तर ओमकार सातपुतेचे फोटो आहेत, आता त्याच दिवशीचा फोटो पण आहे माझ्याकडे तुम्हाला दाखवायला, की ज्या दिवशी त्या पोराला मारलं त्याच दिवशी दादा खिंडकर हा ओमकार सातपुतेचा बड्डे सेलिब्रेट करताना हा फोटो आहे। हा फोटो त्याच दिवशीचा आहे। आता हे सगळेच FIR होतात, मग ज्याची चलती त्याच्याची FIR होणार। मग आम्ही गोरगरीब माणसं आहेत, आमचं काही राजकीय काहीच नाही, राजकारणामध्ये आम्हाला कोणी ओळखत पण नाही। मग त्याच्यामुळं त्यांनी हाणायचं सांगितलं, त्यांनी गुन्हा दाखल केला। यात्रेमध्ये हा माझ्यावर वार केलेला, 12 टाकेत माझ्या खांद्यावर। हा गुन्हा त्याच्यावर दाखल नाही झाला, उलटा गुन्हा माझ्यावर दाखल झाला। मी त्याला पिस्टल लावली डोक्याला म्हणून, माझी अटकपूर्व जामीन झाली त्यात, पण त्या गुन्ह्याच्या जीवावर त्यांनी माझ्यावर MPDचा प्रस्ताव दाखल करायला लावला। आता ते मी काही डिपार्टमेंटला नावं नाही ठेवीत, त्यांनी कसा केला ते त्यांचा विषय, पण त्या गुन्ह्यावर माझ्यावर MPD लागली, मी 7 महिने जेलमध्ये होतो। माझा शेवटचा प्रश्न आहे की ज्यावेळेस तुम्ही त्या व्यक्तीला तरुणाला मारहाण केली त्याच्यानंतर तुमच्यावर गुन्हा दाखल झाला, त्याच्यामुळे तुम्ही जेलमध्ये गेला होतात का? आणि हे प्रकरण आता कुठपर्यंत आलं न्यायप्रविष्ट? त्याच्यामध्ये चार्जशीट दाखल आहे आणि आता बघू वकील साहेब काय म्हणते त्याच्या हिशोबाने पुढं काय ते। समाधान खिंडकर होते, दादा खिंडकर यांच्या सांगण्यावरूनच मी त्या तरुणाला मारहाण केली असं त्यांनी सांगितले। मात्र दोघांमध्ये नंतर वाद झाला आणि या वादातूनच याच वादाचा राग मनात धरून दादा खिंडकर यांनी समाधान खिंडकर यांच्यावर गुन्हा दाखल करायला सांगितलं। मी पुन्हा एकदा या ठिकाणी स्पष्ट करतो की त्यांनी बंदुकीचा आणि त्या मारहाणीचा उल्लेख केला। लोकांसाठी अशा कुठल्याही बंदुकीचं किंवा मारहाणीचं समर्थन करत नाही, कारण न्यायव्यवस्था आहे, यामध्ये न्यायव्यवस्था आहे, चौकशी होईल, त्यानंतर त्यांचं जर चूक असेल तर त्यामध्ये त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल होईल। मात्र दादासाहेब खिंडकर यांच्या सांगण्यावरूनच त्यांनी त्या तरुणाला मारहाण केली आणि दोघांमध्ये वाद झाल्यानंतर पुन्हा दादा खिंडकरनेच मला फसवण्याचा प्रयत्न केला असे थेट आरोप समाधान खिंडकर यांनी केले आहेत। गेल्या काही दिवसापासून ते सोशल मीडियावर आपल्या पोस्ट करत आहेत की माध्यमांनी माझ्यापर्यंत यावं, माझी देखील भूमिका जाणून घ्यावं अशी त्यांची अपेक्षा होती। त्यामुळे लोकांच्या टीमने त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या तरुणाला मारहाण केलं ते प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे, त्यामध्ये जे काही निकाल येईल तो त्यांना मान्य असं देखील त्यांनी सांगितलं आहे। सहकारी मुकुंद समी, आप्पासाहेब मोरकर, लोकाशा TV, बीड।